सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 203चा अभ्यास करणार आहोत. हा 203वा श्लोक असा आहे: मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भोगे, जगी साधने विन सन्मार्ग लागे. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. मना सर्वही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा, जयाचे निसंगे महादुःख भोगे, जगी साधने विन सन्मार्ग लागे. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे संग. आत्तापर्यंत बऱ्याच वेळा आलेला आहे. त्याचा अर्थ आहे संगती, सहवास, असे संघचे अर्थ आहेत. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे महादुःख. महादुःखाचा अर्थ आहे जन्म मृत्यूचे दुःख, जन्म मरणाचे दुःख. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे सन्मार्ग. याचा शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. चांगला मार्ग तो ठीक आहे, पण त्याचा इथे अर्थ आहे मोक्ष प्राप्तीचा मार्ग. मोक्ष प्राप्तीचा मार्ग, सद्वस्तू प्राप्तीचा म्हणजे परमात्म प्राप्तीचा मार्ग, असे सन्मार्गाचे अर्थ आहेत. समर्थ सांगतात, हे माझ्या मना, विषयांकडे ओढून नेणाऱ्या आणि 84च्या फेऱ्यामध्ये अडकवणाऱ्यांपैकी कोणाचाही संग करू नकोस. त्यांचा सहवास सोडून दे. अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने संत सज्जनांची संगत धर, कारण सत्संगतीने जन्म मरणासारखी मोठमोठी दुःखे नष्ट होतात आणि अन्य साधनांचे कष्ट करावे लागत नाहीत. संतांच्या संगतीतच सद्वस्तू प्राप्तीचा, परमात्म प्राप्तीचा म्हणजेच मोक्ष प्राप्तीचा मार्ग सापडतो. आपण पुन्हा एकदा या श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, हे माझ्या मना, विषयांकडे ओढून नेणाऱ्या आणि 84च्या फेऱ्यामध्ये अडकवणाऱ्यांपैकी कोणाचाही संग धरू नकोस. त्यांचा सहवास सोडून दे. अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणाने संत सज्जनांची संगत धर, कारण सत्संगतीने जन्म मरणासारखी मोठमोठी दुःखे नष्ट होतात आणि अन्य साधनांचे कष्ट करावे लागत नाही. संतांच्या संगतीतच सद्वस्तू प्राप्तीचा, परमात्म प्राप्तीचा म्हणजे मोक्ष प्राप्तीचा मार्ग सापडतो. असा या 203व्या श्लोकाचा थोडक्यात सारांश रूपाने अर्थ सांगता येईल. मनाचे श्लोकमधील उपसंहारापैकी असलेला हा दुसरा श्लोक आहे. असं म्हणतात, माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो समाजाशिवाय एकटा कधीही राहू शकत नाही. समाजात राहूनच माणसाला आपली उन्नती साधता येते. मग ती प्रापंचिक असेल किंवा पारमार्थिक असेल. एकमेकांच्या सोबतीत, सहवासात म्हणजेच संगतीत राहिल्यानंतर
आपल्या विचारांची देवाणघेवाण आपल्याला करता येते. त्यातून तर त्याला आपल्या हिताचे, कल्याणाचे मार्ग सापडतात. संगतीचं महत्त्व सांगितलेलं आहे. परंतु या श्लोकात तर स्वामीजी सांगतात पहिल्या चरणातून, मना सर्वही संग सोडून द्यावा. मग एकीकडे संगतीचं महत्त्व आहे आणि आता म्हणतात की संग सोडून द्यावा. असे विरोधाभासातून का बरे बोलतात? सर्व संघाचा त्याग करा म्हणून. तर त्याची काही कारणं आहेत. एक कारण असे आहे की माणसाला कोणाची संगती करावी, कोणाच्या सहवासात राहावे ही गोष्ट समजली पाहिजे. कारण संगतीमुळेच माणसाची उन्नती होते आणि संगतीमुळेच माणसाची अवनती होते. लहान वयात आपल्यावर संगतीत राहून जे संस्कार होतात तेच पुढे आपल्या आयुष्यभर कायम राहतात. म्हणून कवी मोरोपंत म्हणतात, सुसंगती सदा घडो. सज्जनांची संगती सदैव घडू दे अशी प्रार्थना करतात भगवंताकडे. आणि जर चुकून दुर्जनांच्या संगतीत सापडलो तर आपले आयुष्य वाया जाईल. म्हणून समर्थ तसे म्हणाले होते. दुर्जनांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आपलं अनमोल आयुष्य वाया कसं जातं, त्याच्याकरता जगद्गुरू तुकारामांचा एक अभंग आहे. ते म्हणतात एके ठिकाणी, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. साधू नाडला दुर्जनाने. उदाहरण दिलं त्यांनी. हिरा एवढा अनमोल आहे, पण जर त्याला ढेकणाचा स्पर्श झाला, काही काळ जर तो हिरा ढेकणाच्या सहवासात आला तर तो भंग होतो, त्याचं पाणी होतं. त्याप्रमाणे संत तुकाराम सांगतात की त्याप्रमाणे साधू माणूस, सज्जन माणूस दुर्जनांच्या संगतीत नाडला जातो. आणखीन एक कारण संग धरू नये असं म्हणतात स्वामीजी. त्याचं कारण काय? संगतीत आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीमध्ये अडकल्यानंतरसुद्धा माणसाची अधोगती होते. आसक्ती त्याचा अर्थ आपल्याला माहीत आहे, मोह. आसक्तीचा सोपा अर्थ आहे मोह. आणखीन सोपा अर्थ आहे चिकटणे. या आसक्तीचा मूळ कशामध्ये आहे? मोहाचं मूळ कशामध्ये आहे? अर्जुनाचा आपण अभ्यास केला तर लक्षात येईल त्याला मोह झाला होता. कोणाचा मोह झाला होता? आपल्या नातेवाईकांचा, आपल्या मित्रपरिवारांचा, आपल्या गुरुजनांचा. मोह का निर्माण झाला? कारण त्यांच्याबद्दल अर्जुना मनामध्ये प्रेम होतं. प्रेम शुद्ध असतं, प्रेम हे शुद्ध असतं, पण त्याच्यामध्ये जर आपला स्वार्थ असेल तर मग ते बिघडून जातं, अशुद्ध होतं. प्रेमातून मग स्वार्थ निर्माण होतो. हे माझे आहेत, मी यांना मारू कसा, म्हणून तो युद्धाला तयार नव्हता. आसक्तीच्या पोटीच ममत्वाची भावना निर्माण होते. हे माझे आहेत, हे माझे आहेत, मी त्यांना मारू कसा. आणि म्हणून आसक्ती तशी पाहायला गेली तर त्यामध्ये अडकल्यानंतर माणसाची अधोगती होते. भगवंताने त्याला वेळीच सांभाळलं, त्यातून बाहेर काढलं मोहातून, आणि मग तो लढायला सुरुवात करायला लागला. आणि शेवटी त्याने कबुली दिली की हे भगवंता, नष्टो मोह स्मृती लब्धा. माझी स्मृती गेलेली होती, मी स्मृती हरवून बसलो होतो, माझी बुद्धी हरवून बसलो होतो, पण आता माझा मोह गेला. सांगायचं तात्पर्य काय?
की भगवंताने अर्जुनाला वेळीच आसक्तीतून बाहेर काढलं, नाहीतर सामान्य माणसाची अधोगती होती आसक्तीमध्ये अडकल्यामुळे. पण आसक्ती या शब्दाचा आपण चुकीचा अर्थ घेतला असे वाटते. खरं तर आसक्ती ही मुळात वाईट नाही हो. ती कोणत्या गोष्टीविषयी आहे यावरून ती चांगली किंवा वाईट ठरते. मला एक उत्तम जलतरणपटू व्हायचे आहे, म्हणजे मराठी शब्द आहे पोहणारा व्हायचे आहे. जलतरणपटू शब्द कदाचित कठीण वाटेल, तसा कठीण नाही. जल म्हणजे पाणी, तर म्हणजे तरणारा, आणि पटू म्हणजे उत्कृष्ट. तर मला एक उत्कृष्ट पोहणारा व्हायचा आहे. त्यासाठी मी प्रामाणिकपणे दिवसातून जास्तीत जास्त वेळ पोहण्याचा सराव करीन. आता या ठिकाणी मला जलतरणपटू व्हायचे आहे, ही झाली पोहण्याविषयीची आसक्ती. याला आसक्ती म्हणतात. ही वाईट नाही, चांगली गोष्ट आहे. पोहण्यासाठीच काय, कोणत्याही कलेविषयी आसक्ती ही असलीच पाहिजे. कोणतीही कला आपल्याला शिकायची असेल तर त्याबद्दल आपल्याकडे आसक्ती असलीच पाहिजे, तरच आपल्याला त्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवता येईल, आपले नाव कमावता येईल. आपण काय करतो, एखाद्या गोष्टीचा फक्त एका बाजूनेच विचार करतो, पण तसं नाही. आपण कोणत्याही गोष्टीचा, कोणत्याही शब्दाचा चांगला आणि वाईट दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. आसक्तीचं सुद्धा तसंच आहे. चांगल्या गोष्टीची असेल तर ती चांगलीच आहे, आणि वाईट गोष्टीची असेल तर ती नक्कीच आपल्याला अधोगतीकडे नेणारी आहे. आपण जड, नश्वर, नाशवान गोष्टींची आसक्ती धरली तर आपणही जड होणार. परंतु परमात्मप्राप्तीची आसक्ती धरली तर निश्चित परमात्मप्राप्ती होणार, मोक्ष मिळणार, हे निसंशय आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात, मना सर्वही संग सोडून द्यावा. मग करायचं काय? ज्यांच्या संगतीमुळे, म्हणजे ज्यांच्या संगतीमध्ये राहून आपण हतबल होऊ, दुर्बल होऊ, त्यांची संगती सोडावी. पण ज्यांच्या संगतीत आपण सबल होऊ, बलवान होऊ, त्यांची संगती निश्चितपणे बिनदिक्कत करावीच. सबल आणि बलवान म्हणजे शरीराने नाही, मनाने, बुद्धीने. जसं आपण आता ऐकलं की अर्जुन मनाने दुर्बल झाला होता युद्ध करण्यापूर्वी, तसं मनाने सबल व्हायचं. याचा अर्थ जे असे मनाने, बुद्धीने सबल आहेत त्यांच्या सहवासात जायचं, त्यांची संगती धरायची. मग समर्थ सांगतात दुसऱ्या चरणातून, कोणाचा संग धरावा, कोणाच्या संगतीत राहावं, आणि विशेष म्हणजे कसे राहावे ते समर्थ सांगतात. अति आदरे सज्जनांचा धरावा. इथे शब्द संघ आपण जोडून घ्यायचा आहे. अति आदरे सज्जनांचा संघ धरावा. स्वामीजी दासबोधातूनही हाच उपदेश करतात. संग त्यागुनी एक सत्संग धरी. संग त्यागुनी एक सत्संग धरी. इतर संघ त्यागून, इतर संघांचा त्याग करून एकच सत्संग धरी, एक सत्संग धर. सज्जनांच्या सहवासातच राहा. कारण का, संग त्यागेविण काही परब्रह्म होणार नाही. संग त्यागेविण काही परब्रह्म होणार नाही. इतर गोष्टींचा जर संग आपण सोडला नाही, इतर कोणत्या गोष्टींचा, ज्या गोष्टीमुळे आपल्याला 84 लक्ष योनीला फिरावं लागेल,
ज्या संगतीमध्ये राहता आपल्याला विषयांची आसक्ती वाढेल अशा संगतीचा, अशा लोकांच्या संगतीचा त्याग केला पाहिजे. त्याशिवाय परब्रह्म होता येणार नाही. मनुष्याने सज्जनांच्या, संत महात्म्यांचा संग धरावा. परंतु कसा धरायचा? अतिशय आदरपूर्वक, श्रद्धाभावयुक्त अंतःकरणाने, आदरपूर्वक श्रद्धाभावयुक्त अंतःकरणाने संतांच्या संगतीत राहावे. असं आपल्याला सर्वच महात्मे सज्जनांच्या संगतीत राहायला सांगतात. संत संगतीचं महत्त्व सांगतात. कारण सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान, सूक्ष्म अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान गुह्य असते, गुप्त असते. पण संतांच्या संगतीत ते प्रगट होते. मागील काही श्लोकामध्ये आपण हाच अभ्यास करतो आहोत. आत्मज्ञान प्राप्ती, परमात्मस्ती प्राप्ती कशी प्राप्त करायची, कशी मिळवायची, आपल्याला हे समर्थांच्या लेखणीतून, त्यांच्या चरणावर बसून शिकायला मिळालेलं आहे. तर सांगायला तात्पर्य काय की संतांनाच माहीत असतं आत्मज्ञान, आत्मस्वरूप, त्याची प्राप्ती कशी करायची. अतिशय गुप्त गोष्ट आहे, पण संत ते आपल्याआधी प्रगट करतात. संतांची गाठभेट होऊन त्यांचा निकट सहवास घडणे यासारखी मानवी आयुष्यात भाग्याची दुसरी गोष्ट कोणतीच नाही. संत हे परमानंदाचे स्थान, संपूर्ण सुखमय आणि परमसंतोषाचे बीज असतात. बीज म्हणजे मूळ. संतांच्या सहवासात का राहायचं? ते परमानंदाचे स्थान आहे. म्हणून आपल्याला त्यांच्या सहवासात परमानंद मिळतो. संपूर्ण सुखमय असे आहे, म्हणून त्यांच्या संगतीत आपण सुखी होतो. संपूर्ण सुखी हा शब्द महत्त्वाचा आहे. अशा रीतीने ते परमसंतोषाचे मूळ असतात. संतांजवळ अखंड विश्रांती व कायमची तृप्ती म्हणजे समाधान असते. संतांचे जीवन म्हणजे सायुज्य मुक्तीचे विश्रांती स्थान असते. मुक्ती म्हणजे मोक्ष, आणि सायुज्य काय आहे? मोक्षाचे प्रकार, त्यातला शेवटचा प्रकार, त्यालाच म्हणतात मोक्ष. सायुज्य मुक्तीचे ते संत हे विश्रांती स्थान असतात. त्यांच्या देहरूपी मंदिरात, संतांच्या देहरूपी मंदिरात समाधीरूपी देवता वास करते, म्हणजे राहत असते. त्यांच्या अंतरात उत्तम विचारांचे मोठे भांडार असते. संतांच्या संगतीत स्वानुभव येतो. संतांच्या संगतीत स्वानुभव येतो. कारण काय? कुठला अनुभव येतो? तुकानच आहे, अभंगच आहे. महत्त्व न करतात. का जायचं त्यांच्या संगतीमध्ये? आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संत सज्जन महात्मे त्यांच्या सहवालात राहील तर त्यांच्यासारखे करतात. आपणा म्हणजे त्यांच्यासारखे करतात. किती वेळात? नाही काळ वेळ तया लागी. त्याच्याकरता काही फार काळ वेळ लागत नाही. ते आपल्यासारखेच करतात. आणि म्हणून हा अनुभव आपल्याला त्यांच्या संगतीचा देतो. आणि आत्मवस्तू, परमात्मा वस्तू, किंबहुना तो परमात्मा, ते ब्रह्म कसे आहे हे आपल्याला त्यांच्या सहवासातच कळते. संत अत्यंत श्रीमंत असतात. आपण धनवान शब्द वापरतो, समानार्थी शब्द धनवान श्रीमंताला, पण इथे धनवान शब्द लागू होत नाही. मग ते कोणत्या अर्थाने श्रीमंत असतात? मोक्षरूपी संपत्तीने ते श्रीमंत असतात.
असंख्य दरिद्री जीवांनासुद्धा मोक्षरूपी धन देऊन संतांनी त्यांना एखाद्या राजासारखे वैभवशाली केले आहे. जे असंख्य दरिद्री जीव आहेत अशा लोकांना मोक्षरूपी धन देऊन, मोक्षलक्ष्मी देऊन त्यांना एखाद्या राजासारखे वैभवशाली केले आहे. अर्थात अनेक अज्ञानी माणसांना, दरिद्री म्हणजे कोण? आपण अर्थ येतो तो नाही. अज्ञानी माणूस परमार्थामध्ये दरिद्री आहे. आणि अशा अनेक अज्ञानी माणसांना संतांनी आत्मज्ञान संपन्न केले आहे. आजपर्यंत जगामध्ये पुष्कळ महाराज व चक्रवर्ती झाले, सध्या आहेत, पुढेसुद्धा होतील. परंतु यापैकी कोणीही संतांप्रमाणे सायुज्य मुक्तीदाता होणार नाही, मोक्षदाता होणार नाही. स्वामीजी तिसऱ्या चरणातून संत संगतीचा महिमा वर्णन करताना सांगतात, महादुःख भंगे जयाचैनी संगे महादुःख भंगे. अशा लोकांचा संग कर, अशा लोकांच्या सहवासात राहा ज्यांच्या संगतीत महादुःख भंगे. संतांच्या सहवासात जन्ममरणासारखी महादुःखे भंगतात, म्हणजेच नष्ट होतात. मग प्रपंचातील इतर दुःखांची काय कथा? एवढं मोठं दुःख आपलं नष्ट होतं, जन्ममृत्यूचा फेरा संपतो. मग प्रपंचात आलेल्या इतर दुःखांची काय कथा? ती तर आपल्यावर उभीच राहणार नाहीत. संत तुकारामाचा आणखीन एक अभंग आहे याविषयी. ते म्हणतात, भवरोगा ऐसे जाय आणिक काय क्षुल्लके. भवरोग म्हणजेच हा जन्म मरणाचा आपल्याला लागलेला रोग आहे. अनेकांनी अनेक विशेषणं दिलेली आहेत प्रपंचाला, संसाराला, म्हणजेच जन्ममृत्यूला. तर इथे प्रपंचाला रोग म्हटलेला आहे. भवरोगा ऐसे जाय आणिक काय क्षुल्लके. इतर क्षुल्लक आहेत. संत एकनाथ महाराज लिहितात, जन्म जरा तुटे कर्म संत समागम घडलाची. जन्म जरा, जरा म्हणजे म्हातारपण, जन्म म्हणजे जन्म. इतर सर्व कर्मे तुटतात कधी? संत समागम घडताची. संतांचा समागम घडला की जन्म नाही, म्हातारपण नाही, मृत्यू नाही, काहीच नाही. पण आपण काय केलं पाहिजे? उपदेश धरिता पोटी दैन्ये दाही वाटा पळताती. त्यांचा उपयोग आपण अंतःकरणामध्ये, पोटी म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये साठवून ठेवला पाहिजे. मग काय होणार? दैन्ये दाही वाटा पळताती. आपल्या जीवनातली दैन्य, दुःख दाही दिशांनी पळून जातात. पुढे म्हणतात, खंडे फेरा 84 धरिता जीवेशी पाऊले. जर आपण त्यांची पाऊले म्हणजे त्यांचे वचन, पाऊले म्हणजे शब्द घ्यायचा नाही, पाय नाही. जर आपण संतांचे वचन, त्यांचा उपदेश आपल्या जीवाशी धरला, अंतःकरणात बाळगला त्यांचा बोध, तर खंडे फेरा 84 असा आपल्याला फायदा होतो, लाभ होतो. आणि या सायुज्य मुक्तीचा लाभ आपल्याला इतर अन्य साधनांशिवाय होतो, असे स्वामीजी आपल्याला 4थ्या चरणातून सांगतात. जगी साधने विन सन्मार्ग लाभे. आपण अर्थात पाहिला होता. सन्मार्गाचा अर्थ काय? मोक्ष प्राप्तीचा मार्ग, परमात्म वस्तूच्या प्राप्तीचा मार्ग. त्याच्याकरता सांगितलं की इतर अन्य साधनांची आवश्यकता नाही, एकच साधन करायचं म्हणजे तो संत संगती. पण प्रश्न असा आहे की साधना केल्याशिवाय मोक्ष प्राप्तीचा मार्ग मिळतो का?
अनेक संतांनी साधना केली आणि त्यांना नंतर परमात्मवस्तूची प्राप्ती झाली. मग इथे असं का म्हटलेलं आहे? तर त्याचं उत्तर असं आहे, साधना तर केलीच पाहिजे, यात काही संशय नाही. यत्न तो देव जाणावा असे का म्हटलं आहे? साधनाचा अर्थ प्रयत्न आहे. साधनेविणचा अर्थ असा आहे की संत संगतीत राहिल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्तीचा वेगळा रस्ता शोधण्याची खटपट करावी लागत नाही. त्यांच्या उपदेशातून, संत महात्म्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या वाक्यातून, त्यांच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला सायुज्य मुक्तीचा मार्ग आपोआप सापडतो. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी कोणत्या मार्गाने जाऊ ही चिंताच मिटते. म्हणून आपण अत्यंत एकाग्रतेने, अत्यंत तळमळीने, कटाक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकले पाहिजे. त्या बाबतीत आपल्या मनात कोणतीच शंका कुशंका येऊ देऊ नये. त्यांच्या शब्दांवर, त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवून आपण आपली साधना पुढे सतत सुरू ठेवली पाहिजे. त्यांच्या ग्रंथांचा निरंतर अभ्यास केला पाहिजे. जितके जास्त चिंतन मनन करता येईल, आपल्याला अभ्यास केल्यानंतर जितके जास्त चिंतन मनन करता येईल तितके जास्तीत जास्त चिंतन मनन केले पाहिजे. आपल्या मनात या परमार्थ प्राप्तीविषयी काही प्रश्न असतील तर त्यांच्यासमोर, त्यांच्या ग्रंथासमोर बसून आपण त्यांना अनन्य भावाने, भक्तिभावाने जर आपले प्रश्न मांडले, त्यांना विचारले, तर ते निश्चित आपल्या सर्व शंकांचे निरसन करतील. एवढं त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. फक्त आपण तो ग्रंथ म्हणजे ते ग्रंथ रचनाकार आहेत, दासबोध असेल तर ते दासबोध नाही तर ते समर्थच आहेत, ज्ञानेश्वर असेल तर माऊलीच आहेत, असा भाव धरून आपण आपल्या मनातली कोणतेही प्रश्न विचारले पारमार्थिक, तर ते आपल्याला निश्चित त्याचं उत्तर देतील. काही शंका असतील, शंकांचे निरसन करतील. पण याच्याकरता आपण आत्ता ऐकलं तसं त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास, मनन, चिंतन केले पाहिजे. असे हे सत्संग सर्व साधनांमध्ये वरिष्ठ, श्रेष्ठ सांगितले आहे. सर्व संतांनी, आपल्या माहीत आहे, सर्व संतांनी सज्जनांच्या संगतीचं महत्त्व वर्णन केलं. कारण सर्व साधनांमध्ये वरिष्ठ साधन, श्रेष्ठ साधन म्हणजे सत्संग आहे. सर्व साधनांचं सार म्हणजे सत्संग आहे. एका सत्संगाचा फायदा काय? एका सत्संगात श्रवणापासून तो सायुज्य मोक्षापर्यंत सर्व काही प्राप्त होते. श्रवण ही जी पहिली पायरी आहे परमार्थातली, भक्तीतली, त्या पहिल्या पायरीपासून आपल्याला अंतिम पायरी जी आहे सायुज्य मुक्ती, तिथपर्यंत जाता येतं. ते केवळ सत्संगामुळे. संसार आणि सांसारिक यांच्या संघापासून, त्यांच्या बंधनापासून, संसार आणि सांसारिक गोष्टी ज्या आहेत यांच्या संघापासून म्हणजे त्यांच्या बंधनापासून एकमात्र सत्संगती सोडवते. समर्थ त्यांचा एक ग्रंथ आहे ओव्या शतक, या ग्रंथातून हीच गोष्ट सांगतात.
पावावया मुक्ती हरीचे भजन. पावावया म्हणजे प्राप्त होण्याकरता काय? मुक्ती. हरीचे भजन करावे. पुढे म्हणतात श्रवण मनन सर्व काळ. सर्व काळ म्हटलेला आहे, तो शब्द महत्त्वाचा आहे. आपण संतांच्या उपदेशाचं सर्व काळ श्रवण करावं, मनन करावं, चिंतन करावं. त्यामुळे फायदा का होणार आहे? सर्व काळ होय सार्थक श्रवणे ब्रह्मनिरूपणे संतसंगे. आपल्याला सर्व काळ जर त्याचं चिंतन मनन करता आलं तर आपल्या जीवनाची सार्थकता आहे. ब्रह्मस्वरूप आपल्याला होता येतं ते संतसंगे. संतसंगे ब्रह्मपद ओळखावे. ब्रह्मपद आपल्याला प्राप्ती करून घ्यायची आहे. मग कोण ओळखून देणार? तर संतांचा संगच आपल्याला त्याची ओळखून देतो. नुसती ओळखून नाही देत तर त्याची प्राप्ती करून देतो. असा हा संत संगतीचा महिमा अपार आहे. म्हणून आपण आपल्या जीवनाचे कल्याण होण्यासाठी स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे अति आदरे सज्जनांचाच संग धरावा. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण